आम्ही लोकसभा निवडणुकामधील काही विश्लेषण आम्ही केलं। ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना आणि सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेला कसा फायदा होईल याकरता आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केलं पाहिजे याकरता आम्ही चर्चा केली। विधान परिषदेकरताही चर्चा केली। सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर आणि अजून काही आम्ही निकष लावले त्यानुसारही चर्चा केली आहे। आणि आज जी आमची कोर कमिटी झाली यातनं जी काही अंतिम नावं आहे ते आम्ही केंद्रीय अध्यक्षाकडे पाठवू आणि मग केंद्र त्यावर निर्णय करेल। सर, लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र कोरची टीम ही दिल्लीमध्ये सुद्धा झाली होती, त्यातील काही मुद्दे आज चर्चेला गेले, त्यावर काही मंथन झालेलं आहे, चिंतन? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शेवटी केंद्रात जी बैठक झाली ती लोकसभेच्या विश्लेषणाची होती। आताही आम्ही त्या ठिकाणी लोकसभेचं विश्लेषण केलं। शेवटी रोज रोज फीडबॅक येत राहतात, त्यावर चर्चा होत राहतं। पण मला वाटतं की ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा आम्ही काम करू, अजून चांगलं काम करू आणि जनतेचा विश्वास पुन्हा जिंकू। सर, ओबीसीचं जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भातली एक बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीच्या आधी पार पडली, त्या अनुषंगाने काही चर्चा भाजपच्या बैठकीमध्ये झालेली? या बैठकीत मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलनाच्या चर्चेचा काही विषय नव्हता। ते सरकार करेल, सरकारचा अधिकार आहे। ही संघटनात्मक बैठक होती। सर, बैठक हुई, लगभग 4 घंटे से बैठक चल रही थी, क्या कौन से टॉपिक्स पर बात हुई, क्या चर्चा हुई है इस बैठक? आज महाराष्ट्र कोर कमेटी की बैठक हुई है और इस बैठक में अभी जो चुनाव हुए हैं महाराष्ट्र में उस चुनाव का विश्लेषण किया। महाविकास आघाड़ी और कांग्रेस के नेताओं ने, खासकर शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी और कांग्रेस के नेता है, इन्होंने झूठी बात लोगों को बताकर वोट लिए। कभी ये कहा कि मोदी जी संविधान बदल देंगे, झूठा कहा। आदिवासी समाज को कहा कि हमारे सारे हक छीन लेंगे, झूठा कहा महाविकास आघाड़ी ने। महिलाओं को कहा कि हम हर महीना खटाखट 8,500 रुपये देंगे, झूठ कहा। झूठ बोलकर वोट लिए और इसमें हम लोग इसके झूठे वादे जो किए उसमें हमारे कुछ वोट जो जनता ने महाविकास आघाड़ी को वोट दिया। लेकिन अब जनता को समझ रहा है कि ये झूठ बोले हमसे। हमने पूरे लोकसभा का विश्लेषण आज किया। हमारी क्या गलती है उसको भी सुधारने का प्रयास हम करेंगे और हमारे सरकार से, केंद्र की, राज्य की सरकार से जनता की जो डिमांड्स है, मांगनी है, वो पूरा करने का प्रयास करेंगे। ऐसा यहाँ पे चर्चा हुई। हम एकनाथ शिंदे जी से भी बात करेंगे, अजीत दादा और देवेंद्र जी भी चर्चा करेंगे। सरकार की माध्यम से भी हम काम करेंगे, संगठन का भी काम करेंगे। और रह गई विधान परिषद में जो चुनाव हो रहा है 11 सीट का, उसमें हमारे कोटे में जो सीट आ रही है उसके बारे में कुछ नाम चर्चा करनी थी, वो भी चर्चा हमने की। सामाजिक तौर पर, भौगोलिक आधार पर हमने कुछ नाम तय किए हैं, वो केंद्र में जाएंगे और केंद्र में उसका अंतिम निर्णय होगा। सर, एक प्रश्न तुमच्या या उत्तरातून असा पडतो की महाविकास आघाडीने नेमका खोटा प्रचार केला होता असं तुम्ही म्हणताय। आता युती ठरलेली आहे का या बैठकीमध्ये? काय नेमकं रणनीतीवर चर्चा झाली? महाविकास आघाडीने जो खोटारडेपणा केला, जनतेला फसवलं, मागासवर्गीय जनतेला फसवलं, त्या ठिकाणी आदिवासी जनतेला त्या ठिकाणी फसवलं, खोटं बोलले, महिलांना खोटं बोलले, असे अनेक विषय आहेत ज्यातनं महाविकास आघाडीने मतं घेतले। पण हे आता लोकांना असं वाटतं आहे की मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर की आमची खरं तर या खोट्या गोष्टीमुळे आम्ही तिकडे गेलो, पण आता मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत, पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारने जे वचन दिले आहे त्यानुसार मोदी सरकार काम करेल, तर जनता नक्की ह्या खोटारडेपणातनं बाहेर निघून मोदीचं सरकार आणि महाराष्ट्र सरकार, डबल इंजिन सरकार, शेवटी केंद्रामध्ये जे सरकार येतं
आणि राज्यातलं सरकार एका विचाराचं असेल तर राज्याच्या जनतेला फायदा होतो. आणि त्यामुळं केंद्रातल्या सरकारने आत्ता जे काम करणार आहे केंद्र सरकार, त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेकरता होईल. शेवटी महाविकास आघाडीचे सरकार येणे किंवा त्यांचे लोक येणे म्हणजे मोदी सरकारचे संपूर्ण काम बंद करणे आहे. जे मोदीच्या सरकारने मागच्या 10 वर्षात कामं चालू केले आहेत किंवा करणार आहे किंवा उद्या जे मंजूर होणार आहे महाराष्ट्रात, महाविकास आघाडीचे एकच काम राहील की केंद्र सरकारचे काम बंद करणे, केंद्र सरकारच्या योजना लोकांना जाऊ देणे नाही, केंद्र सरकारच्या योजना थांबवणे. म्हणजे एककडे केंद्र सरकार मदत करायला तयार आहे महाराष्ट्रात, पण महाराष्ट्रात जर उद्या काही चुकीचा निर्णय झाला तर जनतेला नुकसान होईल. आणि म्हणून केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक जर असेल तर महाराष्ट्राला फायदा होतो. आणि म्हणून मला वाटतं जनता पुन्हा आम्हाला साथ देईल. हीच रणनीती असणार आहे, म्हणजे हाच मुद्दा असणार आहे? नाही, अनेक मुद्दे असणार आहे, अनेक मुद्दे असणार आहे. मी सांगितलं की डबल इंजिन सरकारचा फायदा होत असतो. डबल इंजिन सरकार एक मताने एक दिलानं काम करतं. आणि ज्या ठिकाणी असं जे खोटं बोलणारे लोक आले, हे खोटारडे आले, तर हे खोटारडे पुन्हा खोटं बोलतील, मोदींच्या योजना बंद पाडतील. जसं उद्धव ठाकरे सरकारमध्ये 2.5 वर्ष मोदीजी महाराष्ट्राला खूप मदत करायला तयार होते आणि प्रत्येक गोष्टीची मदत द्यायला तयार झाले, त्यांना घेऊन जायला तयार झाले. पण उद्धव ठाकरे कधीही मोदीजी सरकारकडे गेले नाही, बसून राहिले, मंत्रालयात आले नाही, विधानमंडळात आले नाही. आणि एकही योजना मोदी सरकारची कोरोनाच्या काळातसुद्धा मोदीजींनी खुला हात दिला होता. पण या लोकांनी मोदीजींचं काही नको, आम्हाला मोदी सरकार आम्हाला चालतच नाही या भूमिकेतनं काम करतात आहे. मला वाटतं दोन्हीकडे सरकार असेल तर जनतेला फायदा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.